हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तुळशीच्या संबंधित काही चुका आपल्याकडनं होतात आणि म्हणूनच आपल्या घरावरती नेहमी कर्ज हे वाढत जातं आणि हे कर्ज तुमच्या घराचं असेल, तुमच्या जमिनीचं असेल किंवा तुमचं एखादं बिझनेसचं कर्ज असेल, गाडीचं कर्ज असेल किंवा तुमचं अगदी पर्सनल कर्ज असेल, तर आपल्या घरात जी तुळस असते आणि तुळशीच्या संबंधित या चुका जर आपल्याकडनं झाल्या तर कर्ज आपल्या घरावरती वाढत जातं, पण ते कमी होत नाही आणि त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही। आणि या चुका ज्या आहेत तर त्या कोणत्या आहेत याची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अतिशय महत्त्व असतं। तुळशीला पवित्र आणि पूजनीय असं आपण मानत असतो। तुळस आपल्या घरामध्ये ठेवल्याने आणि तिची योग्य प्रकारे आपण पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि सकारात्मक बदल सुद्धा होत असतात। पण तुळशीची पूजा करताना काही चुका जर झाल्या तर त्याच्याऐवजी म्हणजे फायदा होण्याच्या ऐवजी नुकसानच आपलं होऊ शकतं आणि म्हणूनच आपल्याला तुळशीची पूजा करत असताना काही या चुका आहेत तर त्या चुकून सुद्धा करायच्या नाहीयेत। तर बघा, धार्मिक मान्यतेनुसार तुळशीच्या बाबतीत काही विशेष नियम आहेत आणि जर आपण त्याचं पालन केलं तर आपलं जो नशीब आहे तर ते नशिबाचं दरवाजे आपले उघडतात आणि आपला भाग्योदय सुद्धा होत असतो आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य आणि पैसा हे कायम टिकून राहतं। तर सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट आहे ती म्हणजे सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे आणि तुळशीला आपल्याला आवर्जून पाणी घालायचं आहे। तुळशीला पाणी घालत असताना रविवारी आणि एकादशीच्या दिवशी कधीही आपल्याला चुकून सुद्धा तुळशीला पाणी अर्पण करायचं नाहीये। त्याचबरोबर रविवारच्या दिवशी तुळशीखाली दिवा सुद्धा लावला जात नाही आणि या दिवशी तुळशीचा पान सुद्धा तोडलं जात नाही। तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे। तर यानंतर पुढची गोष्ट म्हणजे घरातल्या सर्व सदस्यांनी तुळशीला कधीही पाणी घालायचं नाहीये। घरात एकाच व्यक्तीने रोजच्या रोज तुळशीला पाणी घालायचं आहे। तुळशीला जर जास्त प्रमाणात पाणी झालं तर तुळस कुमकुवत होत असते आणि तुळस सुकायला लागते आणि तिची मुळं सुद्धा खराब होतात आणि तुळस सुकायला लागली की ती अशुभ मानली जाते आणि त्यामुळे आपल्याला तुळशीला पाणी जे आहे तर ते थोडं थोडं घालायचं आहे आणि अगदी भरपूर पाणी आपल्याला घालायचं नाहीये। त्याचबरोबर जेव्हा स्त्रिया तुळशीला सकाळी पाणी अर्पण करत असतात, पूजा करत असतात, अशा वेळेला आपले केस मोकळे सोडून ही पूजा कधीही करू नये। घरातली जी स्त्री जी आहे तर ती लक्ष्मी स्वरूप असते आणि त्यामुळे चुकून सुद्धा आपल्याला ही सुद्धा चूक करायची नाहीये। यानंतर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी यामुळे येत असतात आणि त्याचबरोबर तुळशीची जी पानं असतात तर ती आपल्याला कधीही सकाळी तोडायची असतात, म्हणजे सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळच्या वेळेमध्ये आपल्याला तुळशीची पानं ही कधीही तोडायची नसतात। त्याचबरोबर घरातल्या ज्या सौभाग्यवती स्त्रिया असतात तर त्यांनी सुद्धा कधीही तुळशीची पानं तोडायची नाहीयेत। इतर व्यक्तींकडनं ही पानं तुम्हाला तोडून घ्यायची असतात आणि त्याचबरोबर तुळस जी आहे तर ती अत्यंत पूजनीय मानली जाते। त्याच प्रकारे आपल्या घराच्या अंगणामध्ये किंवा आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये किंवा गॅलरीमध्ये तुळस ही लावली जाते। तर पहा, आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी या येत असतात। मग घरामध्ये लक्ष्मी येणं किंवा आलेली लक्ष्मी घरामध्ये न टिकणं म्हणजे पैसा न टिकणं, पैसा स्थिर राहत नाही। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य हे सुद्धा त्यामुळे येऊ लागतं। त्यामुळे तुम्ही कुठल्याही कामासाठी जर कर्ज घेतलेलं असेल आणि ते कर्ज जर तुमच्याकडनं फेडलं जात नसेल किंवा तुम्ही कितीही प्रयत्न कर्ज फेडण्यासाठी करत असाल तरी सुद्धा जर तुमचं कर्ज कमी होत नसेल तर अशा वेळेला आपल्या घरामध्ये जी तुळस असते तर तुळशीच्या संबंधित आपल्याकडनं काही चुका या होत असतात आणि त्याचमुळे आपण जेव्हा भरपूर कष्ट, मेहनत आणि प्रयत्न सुद्धा करून जर आपलं कर्ज फिटलं जात नसेल आणि आपल्या पैशांच्या अडचणी या संपत नसेल, घरातलं दारिद्र्य, गरिबी संपत नसेल तर तुळशीच्या ज्या मंजुळा असतात तर त्या मंजुळा तुम्हाला तुळशीवरती आल्यानंतर आपल्याला त्या लगेचच कट करून घ्यायच्या आहेत। या मंजुळा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला तुळशीवरती ठेवल्या तरी आपल्या घरामध्ये कर्ज हे वाढत जातं आणि मग तुम्ही भरपूर प्रयत्न करून सुद्धा तुमचं कर्ज कमी होत नाही। त्यामुळे आपल्याला या ज्या तुळशीच्या मंजुळा आहेत तर त्या आपल्याला लगेचच काढून टाकायचं आहे आणि याचा उपाय करायचा आहे। तर पहा, तुम्हाला तुळशीची जी पानं आहेत तर ती कधीही पिवळी पडलेली असू नयेत। कधीही पिवळी पानं
जर पडलेली असतील तर ती आपल्याला ताबडतोब काढून टाकायची आहेत. पिवळी पानं जर असली तर ते सुद्धा आपल्याला काढून, आणि मंजुळा सुद्धा ज्या आहेत तर त्या सुद्धा आपल्याला चुकून सुद्धा या तुळशीवरती ठेवायच्या नाहीयेत. आणि याचे दोन फायदे आपल्याला होत असतात. म्हणजे बघा, तुळशीची आपण खूप काळजी घेतो, तुळस चांगली वाढत नाही किंवा तुळस जी आहे तर ती चांगली झुपकेदार अशी होत नाही. जर तुळशीवरती जर जास्त प्रमाणामध्ये मंजुळा असतील किंवा तुळशीची जर वाढ चांगली होत नाही, त्याचबरोबर आपल्या घरावरचं कर्ज आहे तर ते सुद्धा वाढत जात आहे, आर्थिक अडचणी या संपत नाहीत किंवा घरावरती या कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या अडचणी या येत असतात, तर त्यावेळेला आपल्याला मंजुळा काढून ठेवायच्या आहेत. मंजुळा तुम्ही काढून बाजूला ठेवू शकता आणि त्याला तुम्ही वाळवू शकता. म्हणजे चांगलं तुम्हाला त्याला उन्हामध्ये वाळवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्या मंजुळांची पावडर तयार करायची आहे आणि ही पावडर तयार केल्यानंतर आपल्याला ती एका डब्बीमध्ये भरून ठेवायची आहे. जेव्हा आपण काही महत्त्वाच्या कामासाठी वगैरे बाहेर पडत असतो, म्हणजे जॉब असेल, इंटरव्ह्यू असेल, तर असं जेव्हा तुमचं कुठलंही महत्त्वाचं काम असेल किंवा तुमचं एखादं डील तुम्हाला क्रॅक करायचं असेल, तर अशा वेळेला काय करायचं आहे, ज्याप्रमाणे आपण आपला कुंकू लावतो किंवा अष्टगंधक आपल्या कपाळाला लावत असतो, अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला या मंजिरांची जी पावडर आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याचा एक तिलक आपल्या कपाळावरती लावायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी हा तिलक लावून जाऊ शकता आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत असतं आणि या काढलेल्या मंजुळा सुद्धा वाया जात नाहीत. तर अशा पद्धतीने या मंजुळांचा तुम्ही वापर करू शकता. पण या तुळशीवरती मंजुळा आपल्याला चुकून सुद्धा ठेवायच्या नाहीये, लगेचच आपल्याला त्या कट करून टाकायच्या आहेत आणि त्याचा उपाय आपल्याला अशा प्रकारे करायचा आहे. आता यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण तुळशीची वाळलेली पिवळी पानं असतील किंवा मंजुळा आपण जेव्हा काढत असतो, तर अशा वेळेला काढत असताना आपल्याला चुकून सुद्धा आपल्या नखाचा स्पर्श करायचा नाहीये. नखाचा स्पर्श न करता ही पिवळी पानं आणि मंजुळा आपल्याला काढायची आहेत. आणि त्याचबरोबर घरामध्ये सुकलेली तुळस सुद्धा आपल्याला चुकून सुद्धा ठेवायची नाहीये. जर तुमची तुळस सुकलेली असेल तर ती तुम्हाला ताबडतोब काढून टाकायची आहे आणि परत तुम्हाला कुंडीमध्ये दुसरी माती टाकून तुम्हाला नवीन तुळस जी आहे तर ती लावायची आहे. आणि जी सुकलेली तुळस आहे तर ती तुम्हाला मातीमध्ये मिक्स केली तरी सुद्धा चालेल, एक प्रकारचं ते खत सुद्धा तयार होत असतं आणि अशी तुम्हाला नवीन रोपं सुद्धा तयार झालेली मिळतील. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या घरामध्ये सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून टाळायच्या आहेत आणि तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आणि दोष हे निर्माण होत असतात. त्यामुळे तुम्ही या गोष्टी नक्की आवर्जून फॉलो करा. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.